नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 126, 5 मे. प्रज्ञानंद ब्रह्म याचाच पुढचा भाग. ऋषीमुनींनी मांडलेले वैदिक विज्ञान सिद्धांत अतिशय नेमके आणि अचूक आहे. परम सद्गुरू श्री म्हणतात की आजच्या शास्त्रज्ञांच्या मोजपट्ट्या, त्यांची मापन साहित्य त्यापुढे थिटी पडतील, म्हणजे तिथपर्यंत सहजासहजी पोचू शकणार नाहीत. म्हणजेच विज्ञानाला आव्हान वाटावे असे हे वैज्ञानिक सिद्धांत पचनी पडणे, असे सोपे करून सांगणे किती अवघड काम ऋषीमुनींनी सहज केले, लीलया केले. ध्यासासोबत आध्यात्मिक बैठक आणि आत्मिक बैठक, चराचर व्यापक तेज तत्वाशी संलग्नता, त्यामुळेच हे सगळं शक्य झालं. आणि त्यानुसार अणुरेणूपासून ब्रह्मांडापर्यंत, क्षुद्र जीवापासून माणसापर्यंत, दगडापासून देवापर्यंत, सजीव निर्जीव चल अचल अशा सर्वांप्रत ज्ञान खचाखच भरून राहिले आहे. हे स्वबळावर स्वानुभूतीतून ऋषीमुनींनी जाणले, ते जाणून घेतले. केवढं दिव्य काम त्यांनी केलं. आणि आपल्या दिव्य ज्ञानाचा उपयोग किडामुंगीसारखे कृमी, पशु, पक्षी, झाडे, वेली, अडाणी सर्वजण आपापल्या पातळीवर करत असतात, हे पटवून दिलं. जंगलात सुद्धा वेली झाडाच्या आश्रयाने वर चढत राहतात. सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे थोडासा गूळ जमिनीवर जर पडला, सांडला, तर पटापट आपोआप आमंत्रण दिल्यासारख्या मुंग्या मुंगळे गोळा होतात. हेच प्रज्ञानम ब्रह्म होय. ते ज्ञान त्यांना आपोआप येतं. कसं येतं, कुठून येतं हे आपल्याला माहीत नाही. त्यांची ते घ्राणेंद्रिय प्रचंड प्रभावी असतात. आणखी एक उदाहरण सांगते की पुण्यात एक प्रतिष्ठित माणूस एका इंग्रज अधिकाऱ्याला खुश करायला जातो, म्हणून तो एक पार्टी ठेवतो. आजच्या भाषेत 5-6 मित्रांना बरोबर घेतो, सायं भोजनाचा बेत आखतो, त्यासाठी खूप प्रयत्न करतो. म्हणजे हवामान खात्याकडनं खात्री करून घेतो की पाऊस येणार नाही ना, ऐन वेळेस काही घोटाळा होणार नाही ना. आणि त्यांनी अनेक त्या इंग्रज अधिकाऱ्याचे जे मित्र असतात ते सगळ्यांना बोलवलेलं असतं. आणि ह्याचे हे जे 5-6 मित्र तैनातीत असतात, ते नाचत असतात, पळत असतात, सगळं चाललेलं असतं. हा सगळं तयारी झाल्यावर आवरायला म्हणून घरी जातो आणि येतो. त्यावेळेस लगबगीने यायला लागलेला असतो, संध्याकाळची वेळ असते. तर तेवढ्यात एक मेंढपाळ त्याला घाई गर्दीने जाताना बघतो आणि म्हणतो, सहज आगंतुकपणेच बोलतो की बिगी बिगी जा, अर्ध्या तासात पाऊस येईल. काहीच कारण नाही. अनाहूत सल्ला हा इंग्रजाळलेला असतो, भयंकर संतापतो. ह्याला काय कळतं असं त्याच्याकडे बघतो की मी पावसाच्या हवामान खात्याकडनं अंदाज घेतला आहे, आणि त्याच्याकडं असं उडवतो, त्या हात हवेत आणि निघून जातो. पण गोष्ट घडती खरी की अर्ध्या तासाने खरोखर पाऊस येतो, सगळ्या रंगाचा बेरंग होतो. मग आता मात्र त्या मेंढपाला हे आधी कसं कळलं, मेंढपालाला हे याचं आश्चर्य वाटतं. तो परत येतो, हुडकतो तो मेंढपाल कुठे आहे, आणि त्याला गाठून विचारतो, पाऊस येणार हे ज्ञान तुला कोणी दिलं, आणि ते तुला कसं कळलं, आणि अर्ध्या तासानेच येणार हे तू मला कसं सांगितलं. तर म्हणला, तुम्ही आवरलेलं दिसलं, लांब जायचं असेल म्हणून भराभरा जा, अशा ह्याने मी सांगितलं. मग तुला हे ज्ञान दिलं कोणी. तर तो म्हणला, मला नाही ज्ञान बिन काही, मला एवढंच माहिती आहे ते मेंढ्यांमुळं कळतं, कारण माझा आधार जे काही आहे ते मेंढ्या. मग त्यांना कसं कळतं. तर तो म्हणतात, जर पाऊस येणार असेल तर मेंढ्या झुडपात तोंड खुपसतात, आणि त्यांनी ते खुपसलं, वाऱ्याची चाहूल रणावर जाणतात. ते कसे होते, काय होते हे मला काही माहिती नाही. त्याला ज्ञान म्हणायचं काय, तुमचं तुम्ही बघा. मला फक्त ठोकताळा माझ्या पूर्वजांनी सांगितला आहे की मेंढ्याने झाडात डोकं खुपसलं की पाऊस यायची वेळ झाली असं समजायचं. म्हणजे जनावरेसुद्धा व्याप्त ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता बाळगतात. हेच हे प्रज्ञानम ब्रह्म. आपली संवेदनशीलता जेवढी सूक्ष्म तेवढे त्याचे ज्ञान स्पष्ट. जगण्याची कला ताकद नेमकी असेल तर आजूबाजूच्या चेतनाशक्तीच्या स्पंदनांची तीव्रता आपल्याला जाणीव होत असते. काही लोक सिक्स सेन्स त्यांचा प्रचंड पॉवरफुल असतो, त्याचा सर्रास वापर करतात. त्यासाठी स्वाध्याय मात्र लागतो. वाटीत घेतलेले समुद्राचे पाणी समुद्राच्या सर्व गुणधर्मांसहित असते, हे अनुभवाने खात्री करून घेतली की धारणा मग पक्की होते. तोच नियम इथे आहे. एरवी श्वासाद्वारे घेतलेली हवेतील प्राणवायू, हवेतील घेतलेला
हवेतला प्राणवायू फुफ्फुसातून रक्ताद्वारे अंगभर पसरवला जातो. माणसाच्या मेंदूला याचे ज्ञान झाले नव्हते, पण म्हणून त्या त्या अवयवांचे काम थांबले नव्हते. ते ज्ञान होते तिथंच होते. समष्टीत असणारे समस्त परिपूर्ण ज्ञान कोणत्याही व्यक्तीच्या ठिकाणी पण असते, फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. तेच आत्मज्ञान होय. फार काळजीपूर्वक ते मिळवावे लागते. त्यासाठी सतत जाणीवेची पातळी जागरूक ठेवावी लागते. तर्काने, वाचनाने, सत्संगाने, अभ्यासाने, पोकळ शाब्दिक बडबडीने ते अशक्य आहे. त्यासाठी निरंतर प्रयत्न हवेत, अथक प्रयत्न हवेत. स्वाध्याय तर हवाच हवा, चेतनेशी संलग्नता हवी, तरच प्रज्ञानम ब्रह्मची गोडी अविरत चाखता येईल, हे नक्की. धन्य ज्ञानांची सखोलता आणि धन्य प्रज्ञानम ब्रह्म. नमस्कार.